निशंक झालात ना. आता जे सांगितलंय त्याप्रमाणे लक्षात आपल्याला कुठून कुठं जायचंय. आता जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने चालायला पाहिजे. आणि चालता चालता अशा ठिकाणी जाऊन बसायचं की तिथं मार्ग संपला, पुढे जायचंच नाही कुठे. सगळीकडे चालून एकदा घरी येऊन बसलो किंवा आता घरात असं पळत राहणार का सारखं, नाही, बसायचं. साधनेचा मार्ग चालत चालत स्वरूपाच्या ठिकाणी शांत बसायचं. संत आपले पळतात इकडनं तिकडे, असं नाही दिसत. आम्ही जे नेहमी म्हणायचे, आपल्या हातात पिशवी घेऊन पळतात. कुठं कुठं चालले संत, तिकडं चालले, तिकडं चालले, तिकडं चालले, असं कधी दिसणार नाही. ते आपल्या ठिकाणी शांत बसलेले आहेत. जे काय आपली कर्तव्य कर्म आहे ते करतील, आपल्या आनंदात बसतील. कारण एकदा बोध झाला म्हणजे फार धावपळ करायची असतच नाही. तसलं नसलं की धावत असतात. अशीकडे गेले, सकाळी पूर्वेकडे, दुपारी पश्चिमेकडे, संध्याकाळी दक्षिणेकडे, काय करत आहे काय नाही, धावत. आणि एकदा लक्षात आलं आपल्याला हे करायचं आहे, हे टाकायचं, हे मिळवायचं, असं लक्षात आलं, फार धावाधावी होत नाही. मी नेहमी सांगते की मनाचे निर्णय देखील चटकन होतात. हे करायचं, हे करायचं, ताबडतोब. कारण स्वार्थ निरपेक्ष आपण झालो की घोळ राहत नाही. जसे पोलीस चौकीत गेलं ना, खरं सांगायचं असलं की कसंही विचारा, खरंच सांगतो. आणि खोटं सांगायचं असलं की चार मंडळी आली आणि एकेकाला जे विचारलं वेगळं वेगळं काढून, तर प्रत्येकजण वेगळं वेगळं सांगतो. कसं? कारण काय? ते खोटं असतं म्हणून, खोटं असतं म्हणून. हा, म्हणजे खरं जर असेल तर त्याला काय हे नाही. तसं आपण स्वार्थ निरपेक्ष असेल तर फार डोक्यात गोंधळ नसतो. पण दुसऱ्याला बनवायचं असलं, गुंडाळायचं असलं, मी आता काय केलं असतं त्याला जरा गुंडाळता येईल, अशी ती बुद्धी काम करतात. म्हणून त्या वकिलांना सामे म्हणायचं, परमार्थ कधी जमणार नाही. आणि त्यांची बुद्धी अशीच काम करत असते की ह्याला आता काय करावं, कशा तऱ्हेनं त्याला खोटं बोलायला शिकवावं. फक्त खोटं बोललं तर दादा ते कुठंतरी सत्य बाहेर येतं, माहित्यावर गोंधळ होतो. आणि सत्यच ज्याला बोलायचं आहे त्याला प्रश्न काहीच येत नाही. असं झालंय, असंच झालं, 10 वेळा जरी विचारलं तरी म्हणतो असंच झालं, त्यात बदल काहीच होत नाही. तसं आपल्याला जे करायचं ते निश्चितपणाने असलं, कुठं जायचंय ठिकाण नक्की माहिती असलं, नाही तर गाडीत बसलेत, कुठं जायचं तिकीट माहित नाही, कुठली गाडी माहित नाही, फिरतात प्लॅटफॉर्मवर. जे समोर दिसेल ती गाडीत बसतायत, पुढे 2 स्टेशन गेल्यावर कळतं की ही गाडी नव्हे वाटतं, पुन्हा उतरतात. तसे आयुष्याचे 5-50 वर्ष निघून जातात. मग लक्षात येते ज्या गाडीत बसलोय आपण ही गाडीच नव्हे. असमाधान, तळमळ सुरू होते, शोधाशोध सुरू होती. मग अशा वेळी तर निदान कुणी गुरु भेटले त्यांनी सांगितले की बाबा तुझी गाडी चुकली, तुला हवा एक आणि तू फिरतोय दुसरीकडे. मग तेव्हा तर निदान गाडी पकडून पक्क बसायचं, तर ते पुन्हा फिरत राहतात, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर. आयुष्य सगळं निघून जातं आपलं. त्यामुळे ज्या क्षणाला आपल्याला जागृती येईल खऱ्या अर्थाने, त्या क्षणापासून वाटचाल सुरू करावी, तडक मार्गाला लावा. तरुण मंडळींना खरं म्हणजे पुष्कळ अवधी असतो, पण त्यांच्या पुढे इतक्या काही गोष्टी असतात की ते वळायला अवघड जातं. निवृत्त झाल्यानंतर वाटायला लागतं, पण अवधी थोडा राहतो. मग आता अजिबातच करायचं नाही का? करायचं, जेवढं मिळेल तेवढं करायचं, होईल तेवढी साधना या जन्मात करावी. पण तरुण वयात जर करायला लागलो तर ह्याच जन्मात पुष्कळ वाटचाल होऊन जाते. नेमकं कळलं पाहिजे मात्र काय करायचं, आणि करणं थोडं आहे त्याच्यामध्ये. खरं म्हणजे समज आहे जास्त. करायचं म्हणजे काय काय हे करायचंय का, धावपळ करायचे का, डोंगर चढायचे, पर्वती चढायचे, काय करायचं, त्याला पैसे पडतात काय? कष्ट म्हणजे काय, उठाबशा काढायचे, जोर बैठका काढायचे, चालायचं आहे, पळायचंय, काही नाही. आपल्याच ठिकाणी बसून समजून घ्यायचंय आणि आपल्या जीवनात ते उतरवायचं आहे. पण हे कळायलाच 5-25 वर्ष जातात. जे सद्गुरू चांगले भेटले तरी देखील वळतच नाही मन. ते काय म्हणताय त्याचं ग्रहणच होत नाही. कारण
आणि ते ग्रहण व्हायला आपली पाठी कोरी नाही, हीच बीट आहे सगळी. ते पाठी स्वच्छ करायला पाहिजे. ते पाठी स्वच्छ करण्यात 12 वर्ष जातात. पण निदान झाली तरी निदान पुढची अक्षर लिहिता येते. ते पुन्हा इकडं फिर तिकडं फिर करत राहतात. निष्ठा नसते, एका ठिकाणी धरून बसत नाही, गोंधळ करतात. एका ग्रंथे निश्चय केला, दुजियाने उडवला. त्याला ध्यानाला बसतात तर कोणतरी म्हणतात ध्यान करून काय होणार आहे, नाम घ्या. ध्यान आधीच बसत नसतात. त्यात जरा कुठं बसत असतात ते कोणीतरी जर म्हणालं किंवा ध्यानाने काय होणार आहे, होय मग मलाही तेच वाटलं, काही लागत नाहीये, जाऊ दे झालं, मग आता नाम घेऊया. पुन्हा नाम घेतात. नाम नुसतं रामराम करून काय होणार हो? त्यापेक्षा ती कुठेतरी यात्रा चाललेली आहे, तर जाऊन ये यात्रेला, भरले तिकीट, तिकडे जाऊन ये. नाही तर नुसतं फिरायचं असतंच आपल्याला, निमित्तच असतं. कुणाचं तरी कुणाच तरी लग्न असतं, कुणाचं तरी साखरपुडा असतो, कुणाच तरी बारसा असतो. कुठून कुठे का फिरतात असं विचारा. रजोगुण. असं कसं त्याने बोलावलं, तुमच्याशी वाढलं का तिथं काही? कोणी गेल्याला विचार सुद्धा नाही कळत. आपल्याकडे लक्ष सुद्धा नसतं गर्दीमध्ये. आलात किंवा आलात का म्हणतात, पुढे पुन्हा लक्षही नसतं तुम्ही जेवलात का नाही जेवलं. आपल्याला असं वाटत असते की आपण झालं पाहिजे, आपण गेलो नाही तर कसं होईल. हे चातुर्याने कसं टाळायचं ते बघता येतं आपल्याला. चातुर्याने टाळलं पाहिजे का गेल्यासारखं थोडं 1-2-5 मिनिटं दाखवत बस. मला माणसं प्रवास करतात ते बघून मलाच मोठं कौतुक वाटतं. कसं काय ना प्रवास जगतो. मला इथून खाली जायचं इना उतरून तरी नको वाटतं. तुम्ही म्हणा तुम्हाला आता होत नाही म्हणून. होत नाही ना, इच्छाच होत नाही. मी काय म्हटलं तर मला नेतील ना खाली धरून. मला वाटतं काय जाऊन करायचं, कुठं जायचंय, काय बघायचंय, बाहेर आहे काय बघण्याजोगं. बघा बा, तुम्ही म्हणले ह्यांच्यात विकृती दिसते काय. अहो किती बघण्याजोग आहे. तुम्ही आता लक्ष्मीला जाऊन बघूया, किती बिल्डिंग नवीन झाल्यात. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी, तुम्हाला राहायला नाही ठिकाण. आता त्या बिल्डिंग बघून पोट भरायचंय का? ते कुणीतरी बांधलेलं असतं, आपल्याला बोलवलेलं असतं. मग तिथं जाऊन त्या स्वयंपाकाच्या ओट्यापासून त्या बाहेरच्या व्हरांड्यापर्यंत काय केलंय, कसं केलंय, अमकं केलंय. आणि ते नुसतं बघत नाही, आपण मनात घेऊन येतं. हा असं आपल्याला करायला पाहिजे. रात्री झोपेत त्यांचा हॉल, त्यांचं फर्निचर डोळ्यासमोर तरंगायला लागलं. आणि खिशात पैसे असले म्हणजे मग काय बघायलाच नको. कधी एकदा ते घेईन असं होतं. मग ते घरात आणल्यावर पुसायला देखील वेळ नसतो. पण ते आणायचं. ही जी काही एक अभिलाषा, इच्छा, आसक्ती ज्याला आहे ना, ही सगळी गेली पाहिजे. ठीक आहे ना, तुम्ही काय आधी कसं तरी राहा असं म्हणणं नाही. ठीक राहावं, 4 लोकात बरं दिसेल असं राहावं, जे योग्य आहे ते खावं प्यावं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. सारखं डोकं त्याच्यातच. सकाळच्या जेवायच्याच वेळ संध्याकाळी काय जेवायला करायचं. आता पहिलं तर खाली जाऊ दे, त्याच्या आधी संध्याकाळचा विचार सुरू झाला. घरात लग्न कार्य निघाल्या तर मग काय बघायलाच नको. महिनाभर तोच विचार. हे त्याचं कारण आपल्याला अज्ञान. आणि हे आपण अज्ञानी आहोत ह्या संबंधीचं अज्ञान. पुन्हा आपण अज्ञानी आहोत हे जर कळलं ना, ते ज्ञान मनुष्य ते टाकायचा प्रयत्न करेल. पण आपण अज्ञानी आहोत हेच मुळात कळत नाही. आणि आपलं अज्ञान आपण इतरांच्या त्याचा प्रसार आणि प्रचार कसा होईल त्याच्या अहमिकेनं भूमिकेला आपलं एक अज्ञान आणि ते दुसऱ्यात पसरवायचं. शांत बाई बसलेली असते, ती शेजारची येऊन सांगते अहो सेल लागलाय तिथे, छान लागले साड्या, मी बघून आले की शांत बसली आहे घरामध्ये. झालं इंजेक्शन आलं तिचं, दिलं उठलीच बघायला. काय खोळाबलाय घरात नाहीये तुला काय नेसायला, काय नाही चाललंय स्वस्त मिळत. साधी भाजी कुठं स्वस्त मिळते, शेजारी म्हटलं की लगे भाजी स्वस्त आली कुठले. आता आई घरात आणून ठेवलेले स्वस्त मिळते. याचा सगळ्याचा अर्थच असा आहे की मन आत रमतच नाही आहे. महत्वाची गोष्ट जर काही असेल
ज्या दृश्य गोष्टीकडून, ज्या ऐकण्या श्राव्य गोष्टी, ऐकायच्या गोष्टी म्हणतो, पाहायच्या गोष्टी म्हणतो, खायच्या गोष्टी, बोलायच्या गोष्टी, याच्यापासून मन आत वळून जे शांत राहायला पाहिजे ते राहतच नाही. आत वळलं की ते आत्म्याच्या ठिकाणीच जात, पण आत वळतच नाही. बसले डोळे मिटून की आणखीनच वेगळे. डोळे उघडे असताना एक वेळ बरं, इतकं डोळे मिटल्यावर आणखीन सुरू असतं. डोळे मिटल्यावर न उड्यानंतर समोरच तरी दिसतं. डोळे बंद केले कुठलं वाचलेलं, ऐकलेलं, पुस्तकातनं बघितलेलं, कोणीतरी सांगितलेलं सगळं सुरू. पण करायचं काहीच नाही. हा जे करतात का तिथं काही जाऊन काय हो त्यांची स्थिती, अहो होय, पण जाऊन मदत करताय का काही, तर उपयोग आहे तरी निदान. काही नाही, बसल्या जागेला इथं तळमळतात, जरा वाडा श्रीखंड आहे ना, त्यांची वाईट आहे परिस्थिती आहे, थोडं श्रीखंड आणखीन घाला. काय त्याला काही मेळ आहे का, खरंच दुःख झालंय का तुम्हाला, मग त्याला काय मदत करता येते बघा. कष्टाने, पैशाने, मानसिक समाधान काही देता येते का तुम्हाला, तर जरूर करा. काय नाही, आपलं यथार्थीच व्यवस्थित सगळं चाललंय ना. मग कोरडी सहानुभूती दाखवायची, ही आपलीच फसवणूक आपण करत असतो. आणि ही फसवणूक भगवंताला मानवत नाही. ह्याच्यात काही नाही. लोकांसाठी जरूर झिजावं, पण लोकांसाठी झिजताना आपल्याला सामर्थ्य पाहिजे. काही संतांच्या जवळ काय सामर्थ्य असतं, आत्मिक सामर्थ्य असतं. त्या आत्मिक सामर्थ्याच्या बळावर ते अनेकांना दिलासा देतात, अनेकांना मार्ग दाखवतात. काय केलं असता जीवन आनंद रूप होईल ते सुचवतात, साधना सांगतात. म्हणून संतांच्याकडे जायचं. आणि आता संतांच्याकडे गेलं काय ते आपल्याला काय काय साखर मिळते, गुळ मिळतो, कपडा काय मिळतो, काय मिळतो म्हणून संतांकडे जात होतो. सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही धावत जात होतो. कशासाठी जात होतो, त्यांची 2 वाक्य जरी ऐकली तरी आम्हाला वाटायचं की हा काहीतरी नवीन मिळालं, त्या तऱ्हेनं आपल्याला आता काही वाटचाल करता आली पाहिजे असं वाटायचं. लांबून लांबून लोक यायचे, परदेशातून येतात, त्याच्यातून यायचे स्वामींच्याकडे. कशासाठी, हे विचार मिळत होते म्हणून. आणि नुसते विचार नव्हते, त्यांचा आचार तसा होता, त्यांचं जीवन तसं पाहता येत होतं. त्यांच्या सान्निध्यात नुसतं गेलं तरी असं वाटायचं, शांत वाटायचं. वेगळी शक्ती त्यांच्याकडून आपल्याला मिळत असते म्हणून आपण जात असतो. संतांच्या संगतीवर जो सगळ्या संतांनी भर दिलाय, समर्थांनी पुन्हा पुन्हा जे सांगितलंय, सदा संगती सज्जनाची धरावी. तो सज्जन पाहिजे, जेंटलमन नव्हे. बूट टाय पॅन्ट घातलेला आहे का त्याच्याशी संबंध नाही. त्याचा काय केश आहे, वेश आहे, त्याच्याशी संबंध नाही. त्यांचा बोध काय आहे, त्यांचं सामर्थ्य काय आहे, काय उपदेश आहे, ते कसे जगतात, त्यांचं जीवन कसं आदर्श आहे, हे कळलं पाहिजे. त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न केला. रोज वर्तमानपत्र उघडलं की, रोज नवीन बातम्या ऐकल्या की असं वाटतं कुठे जग चाललंय, सगळं काय होत आहे, काय घडत आहे. मग अशा वेळेला आपल्यापासून सुधारलं पाहिजे. असं एक वातावरण निर्माण केलं पाहिजे की त्या वातावरणामुळे आपल्याला आनंदाने, शांतपणाने, समाधानाने जगता येईल, भगवत चिंतनात राहता येईल. हरिओम. बरोबर.